नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगर परिसरात भीषण दुर्घटना घडली. रस्त्यावर उभा कंटेनर क्रमांक NL01AE 3150 याला मुंबईकडून खेडला जाणाऱ्या MH03 CS 1177 या क्रमांकाच्या होंडा कंपनीच्या कारनं मागून भरधाव वेगानं येत जबरदस्त धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची काही क्षणचित्र कैद झालेत. त्यानुसार अपघात झाल्यानंतर कारचा चक्काचूर होऊन कारची चाकं इतरत्र उडताना दिसत आहेत. कारमधील कुटुंबीय सुट्टीनिमित्तानं गावी निघालेलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र गावाला पोहोचण्यापूर्वीच या कुटुंबावर काळानं घाव घातला. भरधाव वेगानं येणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला मागून धडकल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. अपघातावेळी या कारमधून 5 प्रवासी प्रवास करत होते. यात 2 जण जागीच मृत्युमुखी पडले तर 3 जण गंभीर जखमी आहेत. अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने जखमी प्रवासी गाडीतच विचित्ररित्या अडकले होते. जखमी अवस्थेत तब्बल 45 मिनिटं त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यांना गाडी बाहेर काढण्यास पाऊण तासाचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेस्क्यू टीम, श्री काळ भैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं. वादळवारा लाईव्हसाठी संदीप जाबळे, पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.